आजचा दिवस माझ्यासाठी डबल स्पेशल होता. डबल स्पेशल का? कारण की आज होळीचा सण तर आहेच, पण त्याचबरोबर माझी आणि नवरोबांची वेडिंग ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. त्यामुळे सगळेजणं खूप खुश होते. पण माझी तब्येत काही ठीक नव्हती. एकीकडे तिने सांजेच्या वेळेला सगळे लाकडं वगैरे आणले भाऊजींनी आणि त्यानंतर मी पूजेची तयारीसुद्धा केली आणि पुरणावरणाचा स्वयंपाक होता आज. कारण की होळीला नैवेद्य हा पुरणपोळीचाच दाखवला जातो. त्याचबरोबर मी इकडे भाजी पण निवडत होते. पण माझी तब्येत अजिबात ठीक नसल्यामुळे माझ्यामध्ये अजिबात ताकदही नव्हती आणि मूडही नव्हता. पण नवरोबा म्हणाले, स्पेशल दिवस आहे, डबल धमाका आहे, थोडी तरी एनर्जी आण ना. म्हटलं ठीक आहे, नवरोबांनी एवढं स्पेशली रिक्वेस्ट केली आहे तर आपला पण मूड थोडासा चांगलाच करून घेऊया. मग मी आवरायला घेतलं. तोपर्यंत कुश आणि त्याच्या पप्पांनी इथे होळी रचायला घेतली. होळी रचून झाल्यानंतर अंधार पडल्यावर आम्ही प्रज्वलित केली. त्यानंतर मग आम्ही रीतसर अशी पूजा वगैरे केली. शेजारपाजारचे सुद्धा आमच्या होळीला नैवेद्य घेऊन येतात. आमच्याकडे अशी प्रथा आहे की प्रत्येकाच्या दारामध्ये 5 लाकडं तरी जाळून होलिका मातेचं दर्शन घ्यायचं असतं. त्यानंतर ॲनिव्हर्सरी होती म्हणून आज आम्ही 7 फेरेसुद्धा घेतले आणि नंतर मग शेजारचे सगळे आले होते. माझा मूड काही ठीक नव्हता. हे बघून माझ्या दोन्ही मैत्रिणी अचानकपणे घरी आल्या आणि घरी आल्या ते केक आणि औक्षणाचं ताट घेऊनच आल्या. इतकं गोड सरप्राईज होतं. माझी चिडचिड, माझा मनस्ताप, माझा जो मूड ऑफ झालेला होता, सगळं त्यांनी छान असं सुंदर हे केलं. मला इतकं बरं वाटलं, इतकं छान वाटलं. मैत्रिणी खरंच अशा वेळेलाच खरंच खूप उपयोगी पडतात. त्यांनी मग आमचं खूप छान असं औक्षणसुद्धा केलं. आता आजच्या या व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा खरखरीत येत असेल कारण की अजूनही माझी तब्येत काही ठीक नाही आहे. पण हे सगळं झाल्यावर मग आमची फॅमिली पण आली. सगळ्यांनी केक वगैरे भरवला. एकत्र जेवण करून असा आमचा दिवस साजरी